मंडळी, खरं सांगायचं तर आपण सगळेच कधी ना कधी असं म्हणतो की आता आयुष्यात काही खास उरलेलं नाही. रोज तेच तेच चालू आहे. काही एक्साइटमेंट राहिलीच नाही. पण एकदा थांबून स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे की आयुष्य खरंच कंटाळवाणं झालंय का, की आपणच जगणं सोडून फक्त दिवस काढतोय. कारण बोरिंग लाईफ अचानक येत नाही, तर ती हळूहळू तयार होते. रोज तेच उठणं, तेच लोक, तेच विचार, तेच तक्रारी, आणि मग एक दिवस मनच म्हणतं बस कंटाळा आलाय. पण चांगली गोष्ट अशी आहे की जसं बोरिंग लाईफ तयार होतं तसंच ते बदलताही येतं. फक्त आयुष्य बदलायची गरज नसते. तर आपला दृष्टिकोन बदलला की सगळं आयुष्य वेगळंच वाटायला लागतं. आयुष्यात स्पेशल डेची वाट पाहत बसू नका. आयुष्यात स्पेशल डेची वाट पाहत बसण्यात आपण काय करतो की म्हणतो तेव्हा आनंद घेईन, हे झालं की जगीन, ते मिळालं की खुश होईल, असं म्हणत राहतो. लग्नानंतर, जॉब लागल्यानंतर, पैसे जमल्यावर, कोणीतरी आयुष्यात आल्यावर, बट तो दिवस कधी येईल याची खात्री नसते. आणि तो येईपर्यंत आपण आजचा दिवस नुसताच वाया घालवतो. पण खरं सांगायचं तर आयुष्य स्पेशल बनवायला कुठल्या मोठ्या ऑकेजनची गरज नसते. साधा सोमवार सुद्धा आपण वेगळा बनवू शकतो. छान चहा, आवडतं गाणं, संध्याकाळची शांत चाल किंवा मनासारखं जेवण, अशा छोट्या गोष्टींमधून पण आनंद मिळतो. कारण आनंदाला कारण लागत नाही, फक्त लक्ष द्यायला लागतं. नंबर 2, मला काय आवडतं हा प्रश्न पुन्हा स्वतःला विचारा. आपण इतकी वर्ष लोकांना खुश ठेवण्यात, जबाबदाऱ्या पार पाडण्यात आणि अपेक्षा निभावण्यात घालवतो की हळूहळू स्वतःलाच विसरतो. मग कोणी विचारलं की तुला काय आवडतं तर आपल्याकडे उत्तरच उरत नाही. लहानपणी चित्र काढणं, लिहिणं, गाणं म्हणणं, नाचणं, स्वप्न बघणं आवडायचं. पण मोठे होताना हे सगळं वाया जाणार असं वाटायला लागतं आणि तेव्हाच लाईफ कंटाळवाणं वाटू लागतं. म्हणून तुमचा छंद परत शोधा. काहीतरी असं करा जे पैसे देत नाही पण मनाला आनंद देतं. कारण छंद नसलेलं आयुष्य म्हणजे फक्त दिवस काढणं असतं. त्यात जगण्याची खरी मजा नसते. नंबर 3, रोज एक तरी नवीन गोष्ट करा. खूप मोठी नाही, लहान असली तरी चालेल. आपण कायम सगळं आपल्या कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करतो. लोक कसे वागतील, पुढे काय होईल, आयुष्य कसं असायला हवं, आणि जेव्हा तसं होत नाही तेव्हा चिडचिड, कंटाळा, निराशा येते. पण खरं सांगायचं तर सगळंच आपल्या हातात नसतं आणि ते स्वीकारलं की मन हलकं होतं. आयुष्य फ्लो मध्ये जगायला लागतो. अनपेक्षित गोष्टी घडू लागतात आणि त्या अनपेक्षित क्षणामधूनच आयुष्याला रंग येतात. म्हणून सगळं ठरल्याप्रमाणेच व्हायलाच हवं असा हट्ट सोडला की बोरिंग लाईफ हळूहळू मजेदार व्हायला लागतं. नंबर 4, स्वतःशी वेळ घालवायला शिका. आपण कायम असं समजतो की कोणीतरी सोबत हवाच, म्हणून एकटे राहायला आणि शांततेला घाबरतो. पण खरं सांगायचं तर जो माणूस स्वतःसोबत शांत बसू शकतो ना, तो कधीच कंटाळलेला नसतो. स्वतःसोबत चहा पिणं, एकटे फिरायला जाणं, मनातले विचार लिहिणं आणि स्वतःशी प्रामाणिक बोलणं, या छोट्या गोष्टींमुळे एकटेपणा वाईट न वाटता आपल्याला स्वतःशी जोडतो. आणि ज्या दिवशी आपण स्वतःची साथ एन्जॉय करायला शिकतो त्या दिवशी आयुष्य आपोआप हलकं आणि मजेदार वाटायला लागतं. नंबर 5, सोशल मीडियावरचं आयुष्य कमी करा आणि खरं आयुष्य वाढवा. दुसऱ्याचं आयुष्य पाहून आपलं आयुष्य बोरिंग वाटतं. कोणी फिरतंय, कोणी एन्जॉय करतंय, कोणी सक्सेस दाखवतंय, पण खरं तर ते फक्त हायलाइट रील असतं आणि आपण आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्याशी कम्पेअर करतो. म्हणून सोशल मीडिया कमी करा आणि स्वतःचं आयुष्य जगा. कारण खरं आयुष्य फोनच्या बाहेर आणि तेच खरा आनंद देतं. नंबर 6, हसा. कारण हसणं विसरलात म्हणून लाईफ बोरिंग होते. लहानपणी आपण किती सहज हसायचो ना. आता हसायला कारण लागतं, पण हसू हे लक्झरी नाही, ती गरज आहे. स्वतःवरती हसा, छोट्या छोट्या गोष्टींवर हसा. आयुष्याला थोडं हलकं घ्या. कारण ज्याला हसायचं जमतं त्याला आयुष्य कधीच फार जड होत नाही. मंडळी, बोरिंग लाईफ म्हणजे काहीच नसलेलं आयुष्य नाही. बोरिंग लाईफ म्हणजे जगायचं विसरलेलं आयुष्य.
आजपासून मोठं काही बदलायचा प्रयत्न करू नका. फक्त एकच गोष्ट करा, स्वतःकडे लक्ष द्या आणि पहा, हळूहळू तुमचं आयुष्य तुम्हाला मजेदार वाटायला लागेल. मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.